परभणी जिल्ह्यातील गोदावरी, पूर्णा आणि दुधना या तिन्ही नद्यांना पूर आला। येलदरी धरणाच्या 10 दरवाजातून पूर्णा नदी पात्रात विसर्ग करण्यात येतोय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। परभणी जिल्ह्यात मागच्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे अगोदरच शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। दुसरीकडे प्रकल्प पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झालेले आहेत। आपण जर बघितलं, मी सध्या परभणीच्या येलदरी प्रकल्पावर आहे आणि इथले येलदरीचे 10 दरवाजे उघडून या पूर्णा नदी पात्रामध्ये जवळपास 50,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय। निम्न दुधना प्रकल्पाचे 8 दरवाजे उघडण्यात आले, ज्यातून 11,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आलाय। गोदावरी नदी पात्रामध्ये जवळपास जायकवाडीतून 2 लाख आणि माजलगावमधून 37,000 असे जवळपास 2.5 लाख क्युसेक्स वेगाने पाणी येतंय। त्यामुळे पूर्णा, दुधना आणि गोदावरी या तीनही नद्यांना मोठ्या प्रमाणावर परभणी जिल्ह्यात पूर आलाय आणि या पुरामुळे अगोदरच शेतकरी शेती नुकसानामुळे हैराण असताना पुन्हा एकदा त्यांना धोका निर्माण झालेला आहे। कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, येलदरी।